हाय फ्रेंड्स. तर आत्ताच बाबू झोपले, 11:30 वाजले. तर काय झालं, त्याच्या नाकाच्या इथे खाली असे 2-3 पुरळ आले. म्हणजे काय झालं माहिती नाही नक्की, परंतु आले. तसं मला असं वाटते उष्णता झाली असावी कदाचित. तर त्यामुळे थोडासा चिडचिड करत होता. जेवण पण एवढं काही केलेलं नाही आहे आणि आता त्याला झोपवलं आहे. तर आता बुद्धिमत्तेचा एखादा घटक संपवणार आहे मी. सगळी त्याच्यावरची प्रश्न जे आहेत ते सॉल्व करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पण थोडा वेळ आराम करणार आहे. कारण रात्रीसुद्धा त्यांनी फार चिडचिड केली आहे. तर रात्रीसुद्धा मग माझी झोप झालेली नाही आहे. त्यामुळे तर आज ना मग मी बुद्धिमत्तेचा वर्तुळालेख हा जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे. तर या प्रकारचे प्रश्नसुद्धा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले जातात. तर एक आपल्याला वर्तुळालेख दिला जातो आणि त्यावरती 2 किंवा 3 प्रश्नसुद्धा कदाचित विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गणितांचीसुद्धा आपण प्रॅक्टिस करायला हवी. तर हा टॉपिक माझा कवर होतो न होतो तोपर्यंतच बाळ उठलेलं होतं. आज तो फक्त 1.5 तास झोपलेला आहे. रोज 2.5 तास 3 तास झोपत असतो, तर आज फक्त 1.5 तास झोपला. म्हणजे माझा झोपण्याचा जो प्लॅन होता हा टॉपिक कवर केल्याच्यानंतर तो फ्लॉप झालेला आहे. मग तो उठल्याच्यानंतर त्याला खाऊ भरवला. त्याच्यानंतर मग त्याचं असं म्हणणं होतं की आज तू अभ्यास करू नकोस, आज माझ्यासोबत खेळ. तर मग त्याच्याबरोबरच खेळली. तर आज ना म्हणजे एवढाही अभ्यास त्याने मला करू दिलेला नाही. कारण त्यात थोडं तो चिडचिड करत होता. ते तर आहेच, त्याला त्रास होत असेल कदाचित, नाकामध्ये एखादी पुळी आली असेल तर ती आपल्याला वरतून दिसत नाही आहे. त्यानंतर ना तो मग 4:30 वाजता झोपलेला होता. तर आता या वेळेला मी झोपून काय करू, कारण 5 वाजता आरवी येत असते. पण नको म्हटलं, चला आता आपण वाचायला घेऊयात. तर मग मी या वेळेमध्ये संगणकाचे प्रश्न वाचले. तर पाहू शकताय हा उठला होता 5:30 वाजता. तर 1 तास पुन्हा झोपला आणि मग पप्पा आलेले होते. तर पप्पांजवळ एक ड्रामा सुरू होता की मला फूल हवंय, फूल हवंय. तर अशी गॅलरीमध्ये लावलेल्या झाडांना फुलं आलेली दिसली की त्याला ती तोडायची असतात आणि सुराळा करायचा असतो त्याचा, बाकी काही नाही. कधी कधी मूड आला तरच मग पप्पाला ठेवा असं बोलत असतो तो. फुलं आली का राहत नाही झाडांना. अंदर हे घे सानू, घे. खुश का, खुश का, इकडं बघ. फुल दाखव, फुल दाखव. असे ते नाही तोडायचे नाही. तर चहा पाणी या वेळेमध्ये घेतलेलं होतं. आणि त्यानंतर ना मग मी रात्री सगळी कामं आवरल्याच्या नंतर, म्हणजे लवकरच आवरलं, आज 9 वाजता शार्प मी आज अभ्यासाला बसलेली होती. तर गणिताचा या काळ, काम, वेग, मजूर या टॉपिकवरील मी गणितं सोडवलेली आहेत आज. तर बऱ्यापैकी काही सोपी आहेत, काही हार्ड लेवलची आहेत. तर ती मी पुन्हा एकदा माझ्या लक्षातून गेलेली आहेत. तर त्यांच्यासाठी मला यांची मदत घ्यावी लागणार आहे. तर एखाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा मग यांना वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मला ती गणितं सोडवावी लागणार आहेत, किंवा मग यूट्यूबला थोडंफार व्हिडिओज पाहून त्यानंतर त्यांची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर हार्ड लेवलची सुद्धा यातील गणितं आहेत आणि तीसुद्धा परीक्षेमध्ये विचारली जात असतात. त्यामुळे त्यांचासुद्धा स्टडी करायचा आहे. तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. व्हॉट्सॲप चॅनलला आपल्या मी ज्या माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी काढलेले क्वेश्चन पेपर आहेत ते रोज नाही पण दिवसात एक टाकणार आहे. तर ज्यांनी ते चॅनल जॉईन केले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते चॅनल जॉईन करा. तर पाहू शकताय ही ती गणितं आहेत जी मी सोडवत होती, काळ, काम, वेग, मजूरवरची. आणि आज ना रात्री मी 11 वाजता लाईव्ह थोडी एक 10-12 मिनिटांसाठी आलेली होती. तर आता इथून पुढे रोज रात्री 11 वाजता मी लाईव्ह येत जाणार आहे आणि आपण सगळे मिळून लाईव्ह अभ्यास करत जाऊ. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्रीचं 11 वाजताचं लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा. तर एका ताईची काल कमेंट होती की त्यांनी फॉर्म भरला आहे SCDSचा, परंतु त्यांच्याकडे कोणतंही प्रिंट वगैरे नाही किंवा फी भरल्याची त्यांच्याकडे रिसिप्ट नाही आहे. तर अशा वेळी काय करायचं, तुम्ही जो मोबाईल नंबर तिथे रजिस्ट्रेशनसाठी दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर मेसेज आलेला असेल, टेक्स्ट मेसेज. त्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड या दोनही गोष्टी मिळतात. आणि आपल्याला हॉल तिकीट काढण्यासाठी तीच गरजेचं आहे, युजर ID आणि पासवर्ड. तर सध्या आपल्याला तुम्ही तुमचा जो मेसेज बॉक्स आहे
त्यामध्ये जाऊन चेक करा. ICDSवरती टाका सर्चिंगला आणि जाऊन पहा की तुम्हाला तिथे मेसेज दिसेल आणि तुम्हाला तिथे तुमचा यूजर ID आणि पासवर्ड मिळून जाईल. तर हा होता आजचा व्हिडिओ. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.